नमस्कार माझ्या मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं रेड्डीज अकॅडमीमध्ये मनापासून स्वागत आहे. आपण गेल्या सेशनला क्षेत्रफळ एरिया ह्याचं हे आपण चालू होतं. त्यामध्ये चौकोन आणि वर्तुळ ह्यांचे क्षेत्रफळ आणि त्यांचे परिमिती कसे काढतात हे आपण पाहिलेलं आहे. आज आपण गेल्या वेळेस जसं सांगितलं आहे त्याच प्रकारे रेग्युलर पॉलिगॉन, ज्याला आपण सुसम बहुभुजाकृती, आणि अनियमित प्रतल, ज्याला इररेग्युलर प्लेन्स असे म्हणतात, त्यांचेही क्षेत्रफळ आणि परिमिती कसे काढतात ते आपण आज पाहणार आहोत. या आपण जास्त वेळ न दवडता आपण पाहूया. पहिल्यांदा आपण पाहूया रेग्युलर पॉलिगॉन्स, ज्याला सुसम बहुभुजाकृती म्हणतात. सुसम बहुभुजाकृती. सम म्हणजे समान आणि सु म्हणजे बरोबर परफेक्ट आकारामध्ये असलेलं. बहुभुजाकृती, बहु म्हणजे जास्त, भुजा म्हणजे बाजू, कृती म्हणजे आकृती. बहुभुजा आकृती, ज्याला रेग्युलर पॉलिगॉन असं आपण म्हणतो. आपण आतापर्यंत ट्रायंगल पाहिलं, क्वाड्रिलॅटरल पाहिलं, सर्कल पाहिलं. हे कसं ठराविक शेपमध्ये असतात. आता हे रेग्युलर पॉलिगॉन म्हणजे चौकोन, म्हणजे चार बाजू, त्याच्या पलीकडे 5 बाजू जर असेल तर त्याला आपण पंचकोन म्हणतो. ते बहुभुजाकृतीमध्ये येतं. षटकोन बहुभुजाकृतीमध्ये येतं. पेंटागॉन, हेक्झागॉन, सेप्टॅगॉन हे सर्व. आता ह्या ठिकाणी आपण एक्झाम्पलसाठी सुसम षटकोन, ह्याचं क्षेत्रफळ काढूया, ज्याला रेग्युलर हेक्झागॉन म्हणतात. रेग्युलर हेक्झागॉन, नीट लक्षात घ्या. आता ह्याचं आकृती आपण काढण्यासाठी एक मोठं सर्कल आपण ह्या ठिकाणी काढूया. हे त्याचं सेंटर पॉईंट, हे 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 इथे इथे, ही बाजू असं, हे इथून हे असं, इथून हे असं, इथून हे असं. ओके, हे थोडक्यात हे झालं रेग्युलर हेक्झागॉन. आता आकृती हे तुम्हाला व्यवस्थितपणे काढता येतं. तुम्ही इंजिनिअरिंग ड्रॉइंग हे शिकलेलं आहात. सर्व बाजू हे जे आहेत ते समान आहेत असं आपण ह्या ठिकाणी पाहतोय. सुसम षटकोन ह्याचं क्षेत्रफळ आपल्याला ह्या ठिकाणी काढायचं आहे. आता कसे काढतात पहा. ह्याचे सेंटर पॉईंट आहे. मी काय करतोय, हे सर्व जोडतोय. सर्व जोडा आणि तुम्हाला काय मिळेल, 6 त्रिकोण मिळतील. 1 2 3 4 5 आणि हे 6 त्रिकोण मिळतील. आणि हे जे त्रिकोण आहेत ते कोणते त्रिकोण असतील? समभुज त्रिकोण असणार आहेत. इक्विलॅटरल ट्रायंगल्स. 6 समभुज त्रिकोण असणार आहेत. म्हणजेच काय थोडक्यात, द एरिया ऑफ रेग्युलर हेक्झागॉन इज इक्वल टू सम ऑफ 6 इक्विलॅटरल ट्रायंगल्स. सम ऑफ 6 इक्विलॅटरल ट्रायंगल्स. ओके. आता एका समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ, आता हे समभुज त्रिकोण आहे का नाही हे कशावर ओळखायचं? आता हे षटकोन आहे. कोण किती आहेत? 6 कोण आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे एक कोण हा कितीचा असणार आहे? 360. हे पूर्ण सर्व कोणांच्या मापांची बेरीज असते 360 अंश. त्याला आपण भागिले 6 केलं. 6 6 36 म्हणजे 60. हे 60 असतं. एक त्रिकोण आपण लक्षात घेऊया, 60 डिग्रीज. एक कोण जर 60 अंश असेल तर बाकी हे दोन्हींचे मिळून किती असणार आहे? 120 असणार आहे. आता हे 120 हे पण
हे दोन्हीही बरोबर इक्वल असणार आहेत. आता 60चे 2 पार्ट्स आपण जर केले तर हे पण 60 असणार आहे आणि हे देखील 60 असणार आहे. म्हणजे 60, 60 आणि 60 डिग्रीज. तिन्ही कोन जर समान असले तर त्यांचे तिन्ही बाजू देखील समान असतात. हे आपल्याला माहिती आहे, शिकलो आहोत आपण. म्हणून ह्याला इक्विलॅटरल ट्रायंगल किंवा ह्याला काय म्हणणार आपण, समभुज त्रिकोण असं आपण म्हणतो. हे ए असेल तर हे पण ए असणार आहे, हे पण ए असणार आहे. ठीक आहे. एक त्रिकोण आपण घेतला आणि त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपण काढूया. एका त्रिकोणाचं क्षेत्रफळ, समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ वर्गमूळ 3/4 बाजू वर्ग हे असं आहे. √3/4 एका त्रिकोणाचं क्षेत्रफळ. हे त्रिकोण कोणतं आहे नीट लक्षात घ्या, समभुज त्रिकोण आहे. असे किती त्रिकोण आहेत? 6. रेग्युलर हेक्झागॉनचं एरिया आपण काढतोय. रेग्युलर हेक्झागॉनचं एरिया √3/4 हे एका त्रिकोणाचं क्षेत्रफळ झालं. तसे एकूण 6 त्रिकोण आहेत, म्हणून 6 × √3/4. आता चेक करा काय काय येतं आहे. 2×4 2×3 6. 3√3/2 2 आणि हे ह्यांच्यावरून डिवाईड करा 1.5. हो की नाही? 3चे निम्म 1.5 येतं. √3 1.732 आहे A². आता ह्यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं 1.732 × 1.5 किती येतं पहा. मी आता सिम्पल 5ने गुणाकार करतो. 5 × 10, हातचं 1 5 × 15 आणि 1 16, हातचं 1 7 5 35 आणि 1 36, 3 5 आणि 3 8, 2 3 7 1 ह्यांची बेरीज 0 6 2 8 आणि 9 8 आणि 7 15 आणि हे 1 म्हणजेच 2. 1 2 3 4 1 2 3 4 2.598 एवढं येतं. तेच राऊंड फिगरमध्ये जर आपण घेतलं तर काय येईल? 2.6. म्हणून ह्याचं क्षेत्रफळ किती येतं? 2.6 A². कशाचं? सुसम षटकोनाचं रेग्युलर हेक्झागॉनचं क्षेत्रफळ हे 2.6 A². जर मी तुम्हाला एका शब्दात जर सांगितलं असतं की सुसम षटकोनाचं क्षेत्रफळ हे 2.6 बाजूवर्ग, तर तुमच्या हे लक्षात आलं नसतं. म्हणून मी तुम्हाला ह्या ठिकाणी डिफाईन करून सांगितलं आहे. अशा प्रकारे कोणतेही आकार असेल, कोणतेही भौमितिक आकार असेल, बहुभुजाकृती असेल, त्याचं जर पार्ट्समध्ये जर तुम्ही डिवाईड करून जर त्याचा एरिया काढलात तर तुम्हाला असं कोणतेही आकार हे नाही की ज्याचा क्षेत्रफळ आपल्याला काढता येत नाही. डेफिनेटली काढता येईल, पण आपल्याला माहिती पाहिजे कशा पद्धतीने त्याचं डिवाईड करायचं आणि म्हणजे नेमकं कशा प्रकारे त्याचा एरिया काढायचा. रेग्युलर हेक्झागॉनचं 2.6 A². आता हे फक्त रेग्युलर हेक्झागॉनचं ह्या पद्धतीने काढता आलं. ओके. पण आपल्याकडे असा एक फॉर्म्युला आहे की त्या फॉर्म्युल्याने कोणतंही बहुभुजाकृती असेल, कोणतंही पॉलिगॉन असेल, त्याचं क्षेत्रफळ हे काढता येतं. आता ते काय आहे आपण जरा चेक करूया. दुसऱ्या पद्धतीने आपण याचं क्षेत्रफळ काढूया. हे लक्षात आलं तुम्हाला? 2.6 A². आता पहा, हे पण पुसतो मी, हे पण पुसतो. ठीक आहे. एरिया ऑफ रेग्युलर पॉलिगॉन, एरिया ऑफ रेग्युलर पॉलिगॉन ह्याचं काय सूत्र पहा. NA²/4 × cot 180/n, 180 degrees/n. हे त्याचं स्टँडर्ड असं सूत्र आहे. ह्या सूत्राने तुम्ही कोणत्याही पॉलिगॉनचं क्षेत्रफळ काढता येतं. कोणत्याही. NA²/4
इंटू कॉट 180 बाय एन. एन म्हणजे काय? नंबर ऑफ साईड्स. हे एन म्हणजे नंबर ऑफ साईड्स. आता फॉर एक्झाम्पल इथं षटकोन घेतलं, ह्याचे एकूण किती बाजू आहेत? 6 बाजू असणार आहेत. जर इथे अष्टकोन जर घेतलं आपण, अष्टकोन म्हणजे 8 बाजू, तर इथे एनच्या ठिकाणी किती लिहिणार आहात तुम्ही? 8 लिहिणार आहे. पंचकोन असेल तर एनच्या ठिकाणी तुम्ही 5 लिहिणार आहात. आता हेच आपण काढून बघूया. आता आपण रिसेंटली आपण काय केलं ते डिवाईड केलं. इथं समभुज त्रिकोणामध्ये डिवाईड केलं आणि तसं एकूण 6 समभुज त्रिकोण आहेत म्हणून त्यांचं क्षेत्रफळ ह्या पद्धतीने काढून आपण चेक केलं. आता ह्या फॉर्म्युल्याने ते काढून चेक करूया, दोन्हीही टॅली होतात का चेक करू आपण. एन म्हणजे काय? 6 ए स्क्वेअर बाय 4 इंटू कॉट 180 बाय एन म्हणजे काय? 6 बाय 4 म्हणजेच काय? इथं 2 दूण 4 2 त्रिक 6. ठीक आहे. 3/2 आलं. 3/2 ए वर्ग गुणिले कॉट 180 बाय 6. 6 1 6 6 त्रिक 18 म्हणजे किती आलं? 30 डिग्रीज. कॉट 30 म्हणजेच काय? 1/tan 30. आठवतं का तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीच्या लेसनमध्ये आपण पाहिलं की कॉट म्हणजेच हे काय असतं? टॅन इनवर्स असतं, टॅन इनवर्स थिटा, आणि हे 1/tan. कॉट थिटा म्हणजेच 1/tan थिटा हे असं असतं. किंवा टॅन थिटा हे कॉट इनवर्सचं थिटा असतं, उलट कसंही. आता टॅन थिटा 3/2 ए स्क्वेअर इंटू 1/tan 30 हे किती असतं? 1/√3 असतं. 1/√3 हे त्याची किंमत असते. आता तेच आपण पाहूया. इथं लिहितो मी 3/2 ए स्क्वेअर इंटू हे 1/√3 म्हणजेच हे √1/√3 हे वर जातं, √3/1 येतं. आणि आत्ताच जे तुम्ही पाहिलं आहात, मी तुम्हाला सोल्युशन काढून दाखवलेलं आहे, तेच इथे येते का नाही पहा. जरा व्यवस्थित लिहितो मी. हे 3/2 इंटू √3 ए स्क्वेअर हेच आहे का चेक करा. हे 2 हे 1.5. ठीक आहे. 3 ने 2ला भागलं की 1.5 येतं. 1.5 इंटू हे √3 म्हणजेच 1.732 आणि हे ए स्क्वेअर. आणि ह्याचं गुणाकार आत्ता मी जस्टच करून दाखवलं आहे, 2.598. आणि तेच राऊंड फिगरमध्ये जर घेतलं तर हे 2.6 ए स्क्वेअर. लक्षात आलं का? ह्या फॉर्म्युलाने कोणत्याही आकाराचं इन द सेन्स कोणत्याही सुसम बहुभुजाकृतीचं क्षेत्रफळ हे काढता येतं. एन ए स्क्वेअर बाय 4 इंटू कॉट 180 बाय एन. एन म्हणजे काय? नंबर ऑफ साईड्स. ए म्हणजे काय? ही साईड लेंथ जेवढी आहे बाजू. आणि कॉट म्हणजेच काय? कॉट थिटा म्हणजे टॅन इनवर्स थिटा, 1/tan थिटा. त्या पद्धतीने काढायचं आहे. समजलं? हे ह्या पद्धतीने काढलं तरी हे सेम येतं आणि त्या पद्धतीने ते पार्ट्समध्ये काढून जरी काढलं तरीही उत्तर हे सेम येतं. आता तुम्हाला तुमची चॉईस आहे कोणत्या पद्धतीने जाल. ह्या पद्धतीने जाल तर एकाच स्ट्रोकमध्ये एका फॉर्म्युलामध्ये तुमचं उत्तर निघून जाईल. त्यामध्ये काढलं की थोडंसं जरा वेळ लागेल, ह्याच्या पलीकडे दुसरं काही नाही. हे झालं रेग्युलर पॉलिगॉन. तसं तुम्हाला रेग्युलर ऑक्टॅगॉन्स जर विचारलं, ऑक्टॅगॉन म्हणजे अष्टकोन. हे षटकोन काढलं. अष्टकोन ज्या त्रिकोणाच्या 8 बाजू ज्या बहुभुजाकृतीच्या 8 बाजू असतात आणि ते समान असतात त्याला अष्टकोन म्हणतात. फॉर्म्युला काय येणार आहे? हाच फॉर्म्युला येतोय. यांच्या ठिकाणी काय येणार आहे? 8 इंटू ए स्क्वेअर इथे बाय 4 इंटू कॉट 180
डिग्रीज बाय 8. यांच्या ठिकाणी 8. 4 1 4 4 2 8. 2 a वर्ग गुणिले कॉट 8 आणि 180 यांचं भाग घालवा. 2चं घालवा. बेचोक 8 92 18. पुन्हा 2च करा. 2 2 4 आणि हे 45. 2 आणि 45 किती येतं हे 22.5. कॉट 22.5 डिग्रीज. 2a² इंटू कॉट 22.5 डिग्रीज म्हणजेच 1/tan 22.5 डिग्रीज. आता टॅन 22.5 डिग्रीज ह्याचं किंमत आपल्याला लॉग टेबलवरनं काढून सांगता येतं आपल्याला. ते काढायचं इथं लिहा. म्हणजेच काय येईल इथं जी काही किंमत येईल पॉईंटमध्ये येईल, कारण टॅन 45ची किंमत ही 1 असते. हे 45 अंशापेक्षा लहान आहे म्हणून ही पॉईंटमध्ये येणार आहे. आणि ह्याचं उत्तर काढा. जे येईल ते 2a² 1 समजा ह्या ठिकाणी ह्याचं उत्तर आलं x. 2a² x. सिंपल. ह्यांचं उत्तर काढा. ह्याचं एरिया असेल क्षेत्रफळ. समजा काहीही अवघड असं नाही. हे एकच फॉर्म्युला लक्षात ठेवा. आता सुसम बहुभुजाकृतीचं क्षेत्रफळ ह्या पद्धतीने काढतात. पण असे काही भाग असतात किंवा असे काही प्रतल असतात किंवा असे काही प्लेन्स असतात की जे रेग्युलर अशा शेपमध्ये नसतात. त्याचा आकार हे कसंही असतं. अशा प्रतलाचं, अशा प्लेन्सचं क्षेत्रफळ देखील आपल्याला काढता येतं. उदाहरणार्थ शेत जमीन आहे, मोठं एका जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे, एका तालुक्याचं क्षेत्रफळ आहे, राज्याचं क्षेत्रफळ आहे. हे कसं काढलेलं असतात हे ह्याच प्रकारे. आपण साधं घेऊया. आपण एखादी शेत जागा आहे. आता हे इररेग्युलर प्लेन आहे. ह्या प्लेनचं क्षेत्रफळ काढण्यासाठी सिम्पसन, एक मॅथमॅटिक्सचा एक सायंटिस्ट होतं सिम्पसन नावाचा एक शास्त्रज्ञ होऊन गेला. त्याने एक रूल मांडला. त्याने एक प्रमेय किंवा सिद्धांत एक मांडला. त्या सिद्धांताच्या द्वारे अशा प्रकारच्या अनियमित प्रतलाचं क्षेत्रफळ ही काढता येतं. आता तो कसा मांडला गेला आहे ते आपण ह्या ठिकाणी शिकूया. त्याच्या म्हणण्यानुसार ह्या प्रतलाच्या कोणत्याही एका बाजूला, ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ कोणत्याही एका बाजूला रस्ता असेल, नदी असेल किंवा ओढा असेल, तो रेफरन्सला ठेवायचा. आता ह्या ठिकाणी पहा, जरा जवळपास समान म्हणजे एक काय म्हणतात एका सरळ रेषेत असलेला भाग म्हणजे इकडचा भाग आपल्याला दिसतोय. इकडे रस्ता आहे असं आपण समजूया. ह्याला मी नाव देतो ROAD, म्हणजे काय रोड आहे. एका बाजूला रोड आहे, तो रेफरन्सला समजा. आता इकडचे टोक बघा इथून इथपर्यंत आणि इकडचं टोक हे इथून इथपर्यंत. म्हणजे आता तुम्हाला हे दोन टोक हे दिसले, इकडचं एक टोक आणि इकडचं एक टोक तुमच्या ह्या इरेग्युलर प्लेनचा. ह्याच्या आतमध्ये तुमचं ही जागा आहे ती आहे. आता हे आपल्याला मोजता येतं. हॉरिझॉन्टल डिस्टन्स कितीही लांब असलं तरी ते आपल्याला मोजता येतं. हे जे आहे ह्याचे समान भाग पाडा. कितीही पाडा. कितीही तुम्हाला वाटलं 10 पाडा, 15 पाडा, 20 पाडा, कितीही समान भाग तुम्ही केलात. आता ह्या ठिकाणी आपण थोडं बघूयात आपण किती समान भाग पडतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ओके, 10 समान भाग मी ह्या ठिकाणी केले. ह्याला 1 द्या, ह्याला 2, ह्याला 3, ह्याला 4 5 6 7 8 9 10 आणि हे
11. 10 समान भाग आपण पाडले. आता ह्यातील एक जो भाग आहे त्याला एस असं नाव देतात. एस म्हणजे काय? 1 इक्वल पार्ट. ठीक आहे. हे समजा 100 मीटर असेल तर त्यातला एक पार्ट, ह्याचे समान 10 भाग पाडले आपण. 100 भागिले 10 म्हणजेच 10. 100 मीटरचा असेल तर त्याचे 10 भाग जर आपण पाडले तर एक भाग हा कितीचा मिळाला? 10 मीटरचा एक भाग मिळाला. आता काय करायचं? ह्या प्रत्येक पॉईंट्समधून, इथे जे आपण पॉईंट्स मार्क केलेले आहेत, तर प्रत्येक पॉईंटमधून वर लंब टाकायचे. आता पहा, इथून हे इकडे लंब टाकला, इथून इकडे हे लंब टाकला, इथून इकडे हा लंब टाकला, इथून इकडे, इथून इकडे. ओके, हे लंब टाकले. हे इथे तुम्हाला पॉईंट्स मिळाले. ह्यांना नावे द्या. इथे 1 आहे, ह्याला H1, ह्याला H2, ह्याला H3, ह्याला H4, H5, H6, H7, H8, H9, H10 आणि H11. ह्यांना ऑर्डिनेट्स असं म्हणतात, लंबांतरे, ऑर्डिनेट्स. H1 to H11. हे काय असतात? 90 अंशात कार्य करतात. ह्या लंब काढलेला आहेत. आणि ह्यावरून ह्यांनी सिम्पसन्स या नावाच्या शास्त्रज्ञाने रूल मांडला आहे. त्याला सिम्पसन्स रूल असं म्हणतात. एरिया ऑफ IP. IP म्हणजे काय? इरेग्युलर प्लेन किंवा अनियमित प्रतलाचं क्षेत्रफळ. ह्यावरून काय मांडलं त्यांनी? S/3 A + 4B + 2C. S/3 A + 4B + 2C. आता S म्हणजे हे तुमच्या लक्षात आलं, एक समान भाग, 1 इक्वल पार्ट. आता हे लिहिलं, मी हे पुसून टाकतोय. हां, हे इथे ह्याला S म्हणतात. आता S म्हणजे हे एक समभाग. आता A म्हणजे काय? A म्हणजे द सम ऑफ फर्स्ट अँड लास्ट ऑर्डिनेट. द सम ऑफ फर्स्ट अँड लास्ट ऑर्डिनेट म्हणजेच काय? पहिल्या आणि शेवटच्या लंबांतरांची बेरीज. आता ह्या ठिकाणी पहिल्या आणि शेवटच्या लंबांतरांची बेरीज काय? H1 + H11. पहिलं हे H1 आहे आणि इथं H11. हे अंतर आपल्याला मोजता येतं. B म्हणजे काय? द सम ऑफ ऑल इवन नंबर्ड ऑर्डिनेट्स. द सम ऑफ ऑल इवन नंबर्ड ऑर्डिनेट्स म्हणजे काय? सर्व समक्रमांकांच्या लंबांतरांची बेरीज. समक्रमांक कोणते आहेत? 2, 4, 6, 8, 10. एक ऑर्डिनेट एकदाच घ्यायचं. म्हणजेच काय? आता ह्या ठिकाणी H2 + H4 + H6 + H8 + H10. 1, 2, 3, 4 आणि 5. 1, 2, 3, 4 आणि 5 ह्यांची बेरीज. आणि C म्हणजे काय? द सम ऑफ ऑल ऑड नंबर्ड ऑर्डिनेट्स. द सम ऑफ ऑल ऑड नंबर्ड ऑर्डिनेट्स म्हणजे सर्व विषम क्रमांकांच्या लंबांतरांची बेरीज. विषम क्रमांकांचे लंबांतर कोणकोणते आहेत? आता हे 1 आणि 11 गेले.
समक्रमांकांचे गेले राहिलेले 3, 5, 7 आणि 9 म्हणजेच काय येईल हे H3 प्लस H5 प्लस H7 प्लस H9 3, 5, 7 आणि 9 असे ह्यांच्या बेरजा जे आहेत ते इथे लिहायचं आणि उत्तर काढायचं. अतिशय साधं आणि सोपं हे आहे. अशा प्रकारे शेतजागा असेल, एखादा तालुका असेल, एखादा जिल्हा असेल, त्यांचे क्षेत्रफळ हे काढलेलं असतं. आता प्रत्यक्ष तिथून मोजलेलं ना, म्हणजे फूटपट्टी लावून मोजणं हे जरा अवघड अशी गोष्ट आहे. पण काही इन्स्ट्रुमेंट्स असे आहेत की त्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने मोजता येतात. ओके. पण शेतजागा जर असेल तर तिथे मात्र प्रत्यक्ष आपण फूटपट्टी लावून मोजता येतात. आणि ह्या पद्धतीने कागदावरती हे लावून ठेवून तुम्ही चेक तरी करा आणि प्रत्यक्ष किती आहे आणि तुमच्या कागदावरती किती आहे ह्या पद्धतीने तुम्ही व्हेरीफाय हे करू शकता इथे. ओके. अशा पद्धतीने आपण काय काय पाहिलं पहा. ह्या पार्ट 3मध्ये एरिया ऑफ रेग्युलर पॉलिगॉन्स, ज्यामध्ये सुसम बहुभुजाकृती असते. पंचकोन असेल, षटकोन असेल, सप्तकोन, अष्टकोन असेल, ज्यांचे बाजू हे समान आहेत, अशा प्रत्येक बहुभुजाकृतीचे क्षेत्रफळ कसे काढतात हे आपण पाहिलं आहे. एकतर ती आकृती जी आहे ते डिवाईड करा आणि त्यांचं क्षेत्रफळ काढा. नसेल तर NA²/4 × cot 180/n हे त्याचं सूत्र आहे, त्या पद्धतीने काढा. नसेल म्हणजे आता दुसरं इरेग्युलर प्लेन, ज्याला अनियमित प्रतल असं आपण म्हणतात. ह्या अनियमित प्रतलाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी सिम्पसन्स रूलचा उपयोग करतात. हे आहे एरिया ऑफ इरेग्युलर प्लेन S/3 A + 4B + 2C. S म्हणजे एक समान भाग, A म्हणजे पहिल्या आणि शेवटच्या लंबांतरांची बेरीज, B म्हणजे समक्रमांकांच्या लंबांतरांची बेरीज आणि C म्हणजे विषम क्रमांकांच्या लंबांतरांची बेरीज. पुन्हा एकदा हे चेक करा आणि ह्या पद्धतीने तुम्ही समजावून घ्या. परीक्षेत ह्याच्या अगोदर विचारलेले आहेत ह्याच्यावरचे गणित तुम्हाला डायरेक्ट हे अशा प्रकारे आकृती देतात आणि त्याचं क्षेत्रफळ काढा म्हणून तुम्हाला सांगतात. किंवा डायरेक्ट तुम्हाला हे H1, H2, H3 पासून ते H11 पर्यंतच्या किमती तुम्हाला देतात, त्यांचे क्षेत्रफळ काढा असं तुम्हाला सांगतील. सर्व माहिती दिलेली असतात, फक्त तुम्हाला त्या किमती ह्या फॉर्म्युलामध्ये ठेवायच्या आणि उत्तर काढायचं. ह्या प्रकारे तुम्ही प्रॉब्लेम्स हे सॉल्व करू शकताय. आता आपण नेक्स्ट पार्टकडे जाण्या अगोदर इथं आपण थांबणार आहोत. पण नेक्स्ट पार्टमध्ये आपण आतापर्यंत जे काय आपण शिकलेलं आहोत त्या सर्व जॉमेट्रिकल शेप्सच्या क्षेत्रफळांची आणि परिमितींची, त्यांच्या किमती कशा पद्धतीने काढता येतात ते आपण शिकणार आहोत. कॅल्क्युलेशनचा भाग आहे. आतापर्यंत आपण त्याचे फॉर्म्युलेज हे पाहिलेलं आहे. त्याचे शेप्स कसे असतात, त्याचे फॉर्म्युलेज काय हे आपण पाहिलेलं आहे. पुढच्या पार्टमध्ये आपण त्यांचे सर्व कॅल्क्युलेशन्स हे आपण पाहणार आहोत. तर जर हा व्हिडिओ आतापर्यंतचा जो व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहात ते जर तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सोबतचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबण्यासाठी विसरू नका. म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळून जाईल. सुरक्षित राहा, व्यवस्थित राहा. जय हिंद.